मोहोळ मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होणार, आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर. आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश. कोनेरी आणि फुलचिंचोली जिल्हा परिषद शाळांना विशेष निधी. दर्शको, आपण पाहत आहात तडका न्यूज मराठी. पहा सविस्तर बातमी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहराच्या तोडीस-तोड दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे ग्रामीण भागातील शालेय पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणार आहे. मोहोळचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे यांनी शिक्षण विभागाकडे केलेल्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निधी पदरात पडून घेण्यात यश मिळाले आहे. या शाळांचा होणार अत्याधुनिक. प्राथमिक टप्प्यात मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 शाळा जिल्हा परिषद शाळेची निवड अत्याधुनिक करण्यासाठी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा कोनेरी तालुका मोहोळ, जिल्हा परिषद शाळा फुलचिंचोली तालुका पंढरपूर या निधीच्या माध्यमातून शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, अद्ययावत शिक्षण साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा विशेष निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजू खरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. वरिष्ठ नेतृत्वाच्या सकारात्मकतेमुळे प्रतिसादामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारा हा निर्णय वेळेत होऊ शकला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या ओघात दर्जेदार शिक्षण मिळावं हाच आमचा ध्यास आहे. मतदारसंघातील एकही मूल दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदार राजू खरे यांचं वक्तव्य. पाहत राहा तडका न्यूज मराठी.